राष्ट्रीय महामार्ग 160 अ वरील पालघर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळील महत्त्वाचा रेल्वे उड्डाणपूल डिसेंबर 2023 पासून वाहतुकीसाठी सुरू असला तरी अद्याप या पुलावरील पथदिवे सुरू झाले नाहीत। परिणामी हा पूल 2 वर्षांहून अधिक काळ अंधारात असून वाहन चालक आणि पादचारी यांना रात्रीच्या वेळी गंभीर धोका जाणवत आहे। पालघर शहराच्या पूर्व पश्चिम भागाला जोडणारा हा पूल राष्ट्रीय महामार्गावरील अत्यंत महत्त्वाचा दुवा मानला जातो। जुना उड्डाणपूल बंद झाल्यानंतर नव्याने बांधलेला पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला। सप्टेंबर मध्ये पथदिव्यांसाठी विद्युत खांब आणून ठेवण्यात आले, तर ऑक्टोबर मध्ये ते खांब उभे करण्यात आले। मात्र खांब उभे राहून महिना उलटून गेला तरी त्यावर दिवे लावण्याची किंवा सुरू करण्याची कोणतीही कार्यवाही झाली नाही। यामुळे संपूर्ण उड्डाणपूल रात्रीच्या वेळी अक्षरशः काळोखात बुडतो। महामार्गावर असा अंधार अत्यंत धोकादायक ठरत असून पायी जाणारे, सायकल स्वार आणि हातगाडीवाल्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। हा उड्डाणपूल दोन्ही विभागाच्या अख्यातरित्या येत असल्याने समन्वयाच्या अभावामुळे काम रखडले असल्याची चर्चा आहे। मात्र त्याचा फटका सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेवर होत आहे। उड्डाणपुलाप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून पुढे वाघोबा घाट ते मोनर पर्यंतचा रस्ताही रात्रीच्या वेळी पूर्णतः अंधारात असतो। या भागात पथदिवे नसल्याने वाहन चालकांना पुढील रस्ता स्पष्ट दिसत नाही। घाटातील नागमोडी वळणे, ठिकठिकाणी असलेले खड्डे आणि गतिरोधक यामुळे रात्रीच्या अंधारात अपघात होण्याची शक्यता अधिक वाढते। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार वाघोबा घाटात सूर्यास्तानंतर अक्षरशः काळोख पसरतो। अनेक वेळा वाहनांना हेडलाईनच्या उजेडातच अवघड वळणे पार करावी लागतात। हा रस्ता अतिशय दुर्घटनाप्रवण आहे। वाघोबा घाटात लाईट नसल्यामुळे रात्री जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो। एखादी मोठी दुर्घटना घडल्याशिवाय प्रशासन दखल घेणार नाही असे नागरिकांचे म्हणणे।